तपासादरम्यान तो केवळ आवश्यकतेनुसारच मोबाईल सुरू करत असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा शोधणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत होतं. गुन्हे शाखेचं पथक गेल्या 4 दिवसांपासून राजस्थानमध्ये तळ ठोकून होतं. अखेर दिंगपूर गावातून त्याला अटक करण्यात यश आलं. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गुन्हे गौहर हसन आन, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट 3चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे तसेच पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, अर्चना वाघमारे, मारुती पारधी, अतुल साठे, नितीन जगदाळे, अमोल काटकर, संदीप शेळके, अनुष्का जगदाळे, योगेश झेंडे आणि शुभम वागसकर यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. मोक्का कारवाईनंतर तब्बल 9 महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ वय वर्ष 48 याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 3 राजस्थानमधून अटक केली आहे. सिकार जिल्ह्यातील दिगंपूर गावात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. खंडणीच्या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर सचिन घायवळ पुण्यातून फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र तो वारंवार ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याचा माग काढणं कठीण झालं होतं. अखेर तो राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आलं. सचिन घायवळ हा व्यवसायाने शिक्षक असून एका नामांकित शाळेत कार्यरत होता. तो कुख्यात गुंड निलेश घायवळचा मोठा भाऊ आहे. त्याच्या विरोधात कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यामध्ये एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. वारजे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या 44,36,00,000 रुपयांच्या खंडणी प्रकरणात त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. कर्वेनगर, वारजे आणि शिवणे परिसरातील शाळांना खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपनीच्या महिला संचालकीकडून खंडणी उकळल्याचा आरोप सचिन घायवळ, निलेश घायवळ आणि त्यांच्या साथीदारांवर आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सचिन फरार झाला होता. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.